नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो बघू शकताय सांगोल्याचा शेळी मेंढी बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे. तर आज आपण बाजारामधील मेंढ्या असतील, बोकडा असतील, शेळ्या असतील, पटरा असतील या संपूर्ण त्या ठिकाणी बाजाराची माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर्शी गाय असेल, कालवड बाजार असेल, खिल्लार गाय बाजार असेल, खिल्लार बैल बाजार असेल, म्हैस बाजार व शेळी मेंढी बाजार इत्यादी बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, अद्याप जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच घर बसल्या संपूर्ण शेळी मेंढीचा बाजार आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला कोणत्या प्रकारची शेळ्या मेंढ्या बोकडं बघायला आवडते ते देखील कमेंट करून सांगा. तर आपला जास्तीचा वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. भैया नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? फुलजंती. फुलजंती. कुठल्या ब्रीडची आहे ती मेंढरी? ही माडगाव. माडगा. बर. कशी आहेत दाताला सगळी? चौसा. चार दात, सहा दात, चार दात, सहा दात आहेत काय? किती आहे त्या मेंढ्या आहे सगळ्या? 8 आहे. 8 मेंढ्या आहेत त्या. गाभण आहे त्या का पार्टे आहे त्या कसं सडे? 8 मेंढ्या, 7 पिल्ली आणि 1 गाभण आहे. एक गाभण आहे बघा, ती पिली बी दुधावर आहे ती. काय काय पार्ट्या बी आहेत. काय सांगता ह्या किती मेंढ्या म्हणला? 8 मेंढ्या. 8 मेंढ्या किती किंमत सांगता? 28,000 नाही. 28,000 पर हेड. बर. काय मागणी झाली आहे ह्यांना? हां. किती पर्यंत मागते? 23-24 पर्यंत. एका 23-24 पर्यंत मागते. किती आलं तर सोडणार आहे? 25 आलं. 25 आलं तर सोडणार आहे. ते आता गाभण म्हणजे जाऊन यायच्या हिशोबात नाही त्या. बरं, मोबाईल नंबर द्या तुमचा. 70-20 हां 79 हां 10-27. ठीक आहे, धन्यवाद. भैया नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? जवळा. सांगोला जवळा. बरं, हे किती महिन्याचं? 3.5 आहे. 3.5 महिन्याचं. बरं, काय मेंढा का मेंढी आहे? मी लाहोर आहे. लाहोर आहे काय? बरं, किती किंमत सांगताय? घेतलंय आपण. घेतलंय वय. कुठल्या ब्रेडमध्ये येते दादा? प्युअर माडगाव. मारेगाळमध्ये काय? कितीला घेतले? खरं सांगू खोटं सांगू? खरंच सांगायचं, फोटो कशाचा? मी घेतला, वडिलांनी घेतले. वडिलांना माहित आहे, मला एवढं माहिती आहे. तरी अंदाज 17-18. ठीक आहे, अंदाज काय सांगू ना, हां, मग तुम्हाला माहिती नाही म्हणल्यावर काय बरोबर. मोबाईल नंबर सांगा. नको मोबाईल नंबर नको मला. मामा नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? माळशिरस. माळशिरस. बर. काय काय आहे ती? हे 3 माद्या आहेत, 2 नर आहेत. 3 माद्या 2 नर. हां. काय भावान देत आहे? हे साधारण 8,000च्या मापातले ते. 8,000 या मापात 5 पण. हो. बरं, आता ही गाभण जायला माद्या किती दिवस लागतील? गाभण जायला किती वेळ लागणार ह्याला? त्याला 6 महिने जातील अजून. अजून 6 महिने. बर, ठीक आहे. कुठल्या ब्रीडची आहे ती? हे माडगाळे. माडगाळी. बर, ठीक आहे. फोन नंबर सांगा तुमचा. 9766 हां 241824. 241824. ठीक आहे, धन्यवाद. भैया नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचं? आम्ही माळशिरसचं. माळशिरस. बरं, हे किती दिवसाची पिली? एक 8-8 दिवसाची पिल्ली आहेत बा. 8-8 दिवसाची. बरं, कुठल्या ब्रीडची आहे ती? ही जमनापुरी, बिट्टर, कोटा, उस्मानाबादी, शिरोळे, सोजत सगळे कुठली पाहिजे त्या ब्रीड मध्ये मिळतील? बर. किती किमतीने मिळतील काय? यांनी आता घेतले बघा, 20 पिल्ले घेतली यांनी. तुम्ही घेतली ती? 20 घेतली. 3,500 रुपये पिल्लू घेतली. व्याज माप पाहिजे. कितीने घेतली? 3,500 रुपये. बरं, काय वैशिष्ट्य एवढं माग देतात? क्वालिटी. बरं, उस्मानाबादी करडो आहे बघा ही. फास्ट मोठं होते, जातीला चांगलं, विकाय चांगलं, घरी सांभाळा चांगलं. कशात पाजणार? जर्सी गायच. चिपचं दूध पाजणार आहे. किती घेतली? 20 घेतले, गाडीत टाकतोय. 20 घेतली. मग त्यात बोकडं पण आहे ती? हा, बोकडं पाटी मिक्स. तुमचं काय फार गोट फार्म आहे? बरं. आणि हिकडली ही बी तेवढ्या दिवस आहे? हा, ही तेवढे ही पाटी आहेत. इकडे बोकडं पाटी मिक्स असतात सगळे. काय कमीत कमी कितीला मिळतील काय? सामान्य शेतकऱ्याला घ्यायचं म्हणलं कितीला देतात? तरी 3,000 पुढेच मिळतील बा. 3,000 आत काय मिळत नाही. तसं पिल्लू असलं तर मिळणार. हा, म्हणजे ते जात बघून. हा, जात बघून. दिशी नाही आहेत एखाद्या? दिशी नाहीत मिळत. बरं, सगळे उस्मानाबादी, जमनाबादी, काटेवाडी, सोज, हे आपलं शिरोळी, कोटा, हे बिट्टलचा आहे. बरं, ही काटेवाडी पिल्लू आहे. काठेवाडीचा आहे. हा, चांगल्या क्वालिटी. बरोबर, ठीक आहे. दादा तुमचा पत्ता आणि नाव सांगा मला. आम्ही माहेश्वरचं. हां, मोबाईल नंबर 9657989260. ठीक आहे. म्हणजे जर कोणाला लागली तर तुम्ही घरपोच घेताय? घरपोच नाही, बाजारला यावं लागेल किंवा घरी यावं लागेल. घरी आपलं झालं तर मिळते. ठीक आहे दादा, धन्यवाद. बोला. नमस्कार दादा. हा नमस्कार. कुठल्या गावचं? चिचोली.
चिचुली सांगोल तलवा हा बर किती महिन्यात आहे ते 12 महिन्यात आहे बरं दाताला कसं आहे दुसरं 2 दात आहे चालू आहे ब्रिडिंगला चालू आहे बर किती किंमत सांगताय ते 30,000 किती 30,000 काय मागणी झाली आहे मागते 27 पर्यंत 27 पर्यंत मागते ती किती आलं तर सोडायचं 27 वर आलं तर सोडायचं नाही तर सोडायचं नाही तर नाही नाही फोन नंबर सांगा 96 हा 96 89 हा 66 11 96 ठीक आहे ही बी मारेगाडीची जायते माडगेला जायचं सगळं बकरं जायते बकर जायचं बरं ठीक आहे ही काय भावानं देणार हे दरातच येते ही एका दरात 25 26 27,000 रेंज मध्ये आहेत ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार हा नमस्कार कुठल्या गावचं आहे गोनेवाडीच आहे गोनेवाडी 35 गाव ओके ही कसं आहे दाताला 400 ये झाले ये झाले ये झाली काय बरं किती किंमत सांगताय हिचं 16,000 16,000 काय मागणी झाली आहे? झाले किती पर्यंत मागतील 13ला 14ला मागतील किती आलं तर देणार आहे 15 आलं तर दे 15 आल्यावर सोडा येईल किती मेंढर आहे तुमच्याकडे माझ्याकडे 10 आहे ते 10 आहे काय बरोबर ठीक आहे त्याला धरा ओढा गाभण आहे नक्की हा ये झालेले ये झाले काय दाताल कसं आहे 400 4,000 मोबाईल नंबर द्या तुमचा 99 60 52 44 26 ठीक आहे शेतकरी मित्रांनो मंगळवेढा तालुक्यातील गोनेवाडी गावचा शेतकरी आहे ते यांच्याकडं मेंढरा आहे ते जर ही मेंढी कोणाला पाहिजे असेल तर आता त्यांनी नंबर सांगितला त्या नंबरवरती संपर्क साधून मेंढी घेऊ शकता धन्यवाद नमस्कार हो नमस्ते कुठल्या गावचा मी अकलूज अकलूज किती महिन्यात आहे ही 3.5 महिन्यात आहे 3.5 महिन्यात कधी काय पण जायला आता आता ही महिन्यात फळून निघाला त्या महिन्यात पळणार आहे ती किती किंमत सांगता त्याची 7,000 7,000 काय मागणी झाली का मागील झाली किती 5.5ला मागते 5.5 ला मागितले हा किती आलं तर द्यायचं 6.5ला ते द्यायचे 6च्या पुढे आलं द्यायचं हा बरं मित्र बघू शकता ही कुठल्या ब्रेड मधला ही त्यात आपल्या दिशे काय हा दावं लावाय ना त्याला नाही दावत नाही दावं आणलं नाही हा. फोन नंबर सांगा 99 हा हे 83 29 हा 59 हा. 99 34 99 पहिले घ्यायचं का नाही 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 घ्यायची ठीक आहे धन्यवाद भैया नमस्कार नमस्कार साहेब कुठल्या गावचं आहे नागरा बर काय आहे ती पाट आहे पाट आहे किती महिने आहे? या की 4 महिने 3.5 4 महिने 3.5 4 काय किंमत सांगताय 6.5 6.5 व्यवहारला बसल्यावर कितीला सुटेल व्यवहारला बसल्यावर सुटेल की 5.5च्या पुढे 5.5च्या पुढनं फोन नंबर द्या तुमचा 97 हा 17 469 17 479 96 96 ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचं आहे नंदेश्वर नंदेश्वर मंगळवेढा मंगळवेढा बर काय यायला झाली आहे कसं ही येले एक बोकडा हिला पाठरा आहे 2 हा हिला पाठ बोकडा आहे हा हे कुठल्या ब्रीड शर्ट आहे ही माझी देशी आहे देशी जायची देशी प्युअर किती किंमत सांगता येईल ही 16,000 सांगतोय 16 द्यायची किंमत किती 15,000 आलं तर द्यायचे हिचं हिची बी 16 सांगतोय तिला खाली काय आहे का यायला झाले हिला 2 पाठरा आहे ती ही दोन त्याच्या डमडम बसली हा दमदम बसली पिली 2 हिची हिची ही 15 द्यायची आहे कसं ही बी 15,000 आलं तर द्यायची ही मधली पांढरी ही बी 15,000 आलं तर दे पाठ बोकडा तिला ही पाठ बोकड इथं आहे हिचं काय आहे ही गाभण आहे किती महिने ही 4 महिन्याची आहे. कसं आहे दाताला ही दाताला दुसरे बरोबर. पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे? पहिल्यांदा फोन नंबर सांगा 98 34 हा 53 हा 40 40 40 40 चालेल. ठीक आहे कुठली नमस्कार भैया हा नमस्कार बोला बोला कुठल्या गावचं सोनक्यात सोनक्याचा कुठल्या ब्रीडची शेळी आहे दिशी जायचा दिशीच आहे खाली झाली आहे व्हायची अजून हा खाली व्हायची या झाली झाले 8 दिवस घेते अर्धा अजून 8 दिवस घेईल बर किती किंमत सांगताय कुठली याचं 25 सांगते दाताला कसं आहे 4 जात 4 दात कसं जुळले जो काय म्हणायचं अजून येणार आहे तिला नाही येणार. कडे जात 25 सांगली काय हा. कितीला सुटल 22 पर्यंत येईल 22 पर्यंत मधली सांगा तिचं 22 सांग 22 सांगायला 20 पर्यंत सुटल पलीकडलं 25 25 बरं तुम्ही व्यापारी आहे शेतकरी आहे? व्यापार काय बोलीत शर्ट मिळते तुमच्या काय बोलीत शर्ट मिळते तुमच्याकडे म्हणजे म्हणजे काय फसवणूक किंवा कशी कसं काय काय बोली देतात शर्टाची घेतो का आपण ही साडी आहे गाब नाही जर काय प्रॉब्लेम निघाल तर माघार आणून सोडा त्याला काय काय अडचण नाही काय ना? फोन नंबर द्या तुमचा 9307 हां 24 81 81 धन्यवाद दादा थँक्यू तर शेतकरी मित्रांनो आपण सांगोल्याला शेळी मेंढी बाजारात भरण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा
व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो. आपली एक कमेंट लाख मोलाची आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची शेळ्या मेंढ्या बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगत चला मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो. बऱ्यापैकी श्रावण महिना असल्यामुळे बोकडं बाजारामध्ये यायची बंद झाली. बंद म्हणण्यापेक्षा प्रमाण कमी आहे. 10% बोकडे येतात, 90% शेळ्या मेंढ्या आणि पार्टी शेळ्या असली लावडं वगैरे येतो. तर बाजार कसा वाटला कमेंट करून सांगायचा. आजचा सांगोला बाजार संपूर्ण आपण शेळी मेंढी गाय म्हैस बैल खिलार गाय त्या ठिकाणी कालवडा सगळे बाजार त्या ठिकाणी कव्हर केला आहे. तर आपण त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि धन्यवाद.